ज्या धरणाच्या कडेचे जेवढे लिफ्ट्स आहेत तिथे एक प्रकार असं होतं की ते आमचं जे केबल ते खूप महाग असतं ते डीपी बसवून ते मोठ्यापर्यंत होतं आणि जर पाणी खाली गेलं तर तिथं मोटर पुढे गेलं की मग ती केबल अजून मोठी करतात. पण हे चोरी करणारे ते केबल चोरतात. कधी कधी एखाद्या ती मोटर पण चोरी जाते. पण अशा घटना आधी पण घडल्यात. पण तिथं तडा लागला किंवा हे केल्या काही रिकव्हरी झाल्या नंतर ते थांबल्या. पण आता काही तसं होतं मला दिसून येत नाही. एखादी तर नवीन मोटर टाकली आणि ती आता काल परवा चोरली. जे शेतकऱ्यांनी करायचं काय असा प्रश्न आहे ना. बाईकचा विषय तो आहेच आहे पण ते पोलिसिंग आणि त्या बाबतीचं काय करणार आहे तुम्ही कसं काय केलं. हे मध्ये आपण नोट चोरी घेतले पालवाच्या त्याच्यामुळं आपण 5-6 नोट आणले पालवाच्या जे टाकल्या शिरूरची आणले आणि जी मला त्या आठवड्यावर जर ह्यात झालं तर एक गाडी आम्ही कंटिन्यू घेतलं असतं येरबा धरण तसंच मागचं जो प्रकार झाला त्यानंतर येरबा धरण तसं गाडी कंटिन्यू होती पण आता यात्रेमुळं आपण येतो जायचं असल्यामुळं तो प्रकार झाला असेल त्याच्यामुळे की हे जाऊन भेटून जातो काय असेल ते मागची जी चोरी झाली तसं काही लागलं नाही. 1-2 लोक आहेत जुन्या चालीची माहिती भेटते आपल्याकडे केलं पण चालीत पकडलं होतं ना आपल्याला पण ते आता तोड सापडले किंवा ते जर अशी बसले पाहिजे पुढं तेच ते मुलं करायचं त्याचे जर रेकॉर्ड असतील ना तसे जर रेकॉर्ड असतील तर काय म्हणजे आम्हाला तर डाऊट आहे की तुमच्या घरचे अधिकारी त्यांचं काही लिंकिंग आहे तसं नाही तर म्हणजे थांबत का नाही. साहेब माहीत आता त्या चोरीला परवा मी काय नाही नवीन केबल बसवली तर रात्री सकाळी गेलो केबलच नाही. असं होणार नाही असं पोलीस असं सामील झालं नोकरी जाईल ना नोकरीमध्ये धावलं पाहिजे ना. नाही चोर हे बघा मध्ये तर कारवाई केली आपल्या पुणे ग्रामीणच्या एनसीबीने कोर्टींच्या संदर्भात ड्रगच्या संदर्भात नगरचा एनसीबीचा मास्टर तर कारवाई केली नाही असं नाही की पोलिस कोणाच पाठीशी लागणार असं पाठीशी घालणार विषय नाही पण उघडकीस येण्याचं प्रमाण पर्सेंटेज चोऱ्यांचं प्रमाण आणि उघडकीस आलेल्या चोऱ्या आता मी आल्याच्या सामान्यात तर ठीक आहे तुमच्या इथं केबल चोरीचा तो विषय आहे नाही बाकी आता घरपुडी असेल मोटर चोरी असतं ते बऱ्यापैकी उघड झालं जेव्हा मोटर चोरी आपली इथं परत चोरीची गेली गेल्या वर्षीची चोरी होती आपली ह्याची करायची तशी चोरी ओपन झालेली आहे म्हणजे 11 तोळे 13 तोळे गेली त्या तोळे ते बऱ्यापैकी 10 तोळ्यानंतर बोल केली. येडगावमध्ये बाकीचे केसेस कमी मी त्या संदर्भात एक मीटिंग घेतली नाही गावात एक मीटिंग घेतली होती मी की माझं म्हणणं होतं 100-150 शेतकरी आहेत बरोबर आहे 100-150 शेतकरी आहेत मग माझं म्हणणं होतं की आपण एखादं सर आत तर जाता येत नाही किंवा असं एवढं आतमध्ये टीपमध्ये आहे ते झाडं गिडं वगैरे म्हणजे परिसरामध्ये आपण गाडी बाहेर लावतो तो विषय नाही पण असं मला मागच्या वेळेस मला सांगितलं आले की पाण्यात नेतात तिकडून काढून नेतात मागच्या बंधनाच्या ह्या साईडला बॅक साईडने मग आपण मी असं प्रस्ताव मांडला होता की आपण सगळ्यांनी मिळून जर एखादा ड्रोन विकत घेतला त्या परिसरात उन्हाळ्यात आपण 2 महिने लागतो प्रत्येक शेतकरी नाही म्हणून 15-20 खर्च जातो. ड्रोनची किंमत काय ड्रोनची किंमत आता घेतल्यापासून आहे ती क्वालिटीवरती आहे जर चांगला कॅमेराची क्वालिटी आपण नाईट व्हिडिओ चांगला जर केबल चोर्स दिसतील अशी तो केवढ्यात बसेल 3 लाख 4 लाखापर्यंत बसेल ड्रोन हा कंटिन्यू आपण रात्री 12 ते 4 म्हणजे माझं काय म्हणणं प्रत्येक शेतकऱ्याला आता ठीक आहे तुम्ही असं हे म्हणणं चुकीचं आहे पण 100 शेतकऱ्यांनी एकत्र आलं तर ही गोष्ट सहज शक्य होईल. हा 2-3 कॉन्ट्रिब्युशन येईल आमचा माणूस चोर सापडणार 100% सापडणार. तर मग हे कारवाई करणार उलट चांगली गोष्ट आहे ना मग ही म्हणजे कारवाईपेक्षा आपण काय म्हणतो हा नियमित ॲक्शन ड्रोन आले कळलं तर कोणी येणार पण नाही त्या परिसरात रोजचं ड्रोन घडतंय म्हणलं कोण त्या ठिकाणी येणार पण नाही. हे माझं मी मिटिंगमध्ये सांगितलं होतं येरगाव सांगितलं होतं मिटिंगमध्ये पण त्यावेळेस करून म्हणले पण काय ते परत कारण हे काय एका वेळेस तुमची गेली 15-20 रुपये एका शेतकऱ्याला जातो मग तसं एखादं कंबाईन आपण एक मिटिंग घेऊन सगळ्यांना तयार केलं पण ड्रोन घेऊनही जर केबल चोरी गेल्यात तर मग हा मग आता काय आम्ही घेतो तर काय प्रॉब्लेम नाही किंवा ग्रामपंचायत निधीतनं होऊ शकतो आता प्रशासक आहे ना निधीतून प्रशासक आहे ना
मग माझं म्हणणं एक मीटिंग ठेवा. म्हणजे प्रशासक जरी असतं ना तरी ते वित्त आयोगासाठी आपण सूचित करू शकतो. होऊ शकतो. नाही गावकऱ्यांसाठी करू शकतो. होऊ शकते. त्याला साहेब आपल्याला ऑपरेटर एक तर ठेवायला नाही तर आपल्या डिपार्टमेंटचं माणूस ट्रेन करून त्याच्याकडे म्हणजे तुमचा काय एखादा माणूस माझा शेतकरी 100 आहेत, आपण त्यातला एखादा माणूस कोण रोज जर सोबत आला तुला ट्रेन करता येईल. तुला हा, ट्रेन train करता येईल. करता सगळ्यांना माहिती. पंचायत समितीला आहे ना ते सचिवला करू ना म्हणजे तो काय चुटपट आहे. तुमची बोलून व्हिडिओशी चर्चा केली तर असं देता येतं. आणि जे शेतकरी आहेत आम्ही मोठे सगळ्यांच्या मागे पण खूप सारे ते सोयीस्कर. तुझ्यात फार वेळ जायला नको. आमचा कर्मचारी एक राहीलच तिथं. फक्त आम्हाला परिसर माहीत नाही, परिसर माहीत असतो म्हणजे ही बाजू कुठली ती बाजू कुठली. एखादा आपलं 2-4 लोक थोडं जर भेटली म्हणजे एक आठवडा 10 दिवस तर मग आपण तिथं कंटिन्यू आमचा एक माणूस राहील. त्याला काय फिरायची पण गरज नाही. गाडी 15-20 मिनिटांनी दिवसभर चार्जिंग राहील. संध्याकाळचं एक 3-4 तास चुकता. तर अजून एक विषय आहे म्हणजे आमची पण शेती त्यांची शहरं म्हणजे मोठ्यांची तिथं गावालाच आहे तर एक शाळा पण चालू तर त्या एरियामध्ये ना खूप असं 2 नंबरची दारू मधुपट्टी किंवा एक तिथं कॉपरेटची लॉज आहे तिथं वेश्य व्यवसाय असं खूप चालू दिसतंय. तर मी मागे पण शहराव साहेब असताना आपण केली होती. मागं मला पोलीस फोन करत नाही. कोणी कोणते नाही करतो. मी पण केलं. सेमेर साईड राहुल चालतं फोन तेच पाठवून देतो तुम्ही कारवाईसाठी तेव्हा बघा असं प्रॉब्लेम काय आहे की सगळी ना म्हणजे कामगार लोक आहे आणि बाहेरचे लोक जास्त आहेत. शनिवार रविवार त्यांचा पगार दिवस असतो. खूप माजल्यासारखे करतात लोक. खूप त्रास देतात. खूप म्हणजे आहे ना तिथं तुम्ही परिस्थिती बघा. तुमच्या साहेबांना मी खाली आली करायला 2-3 वेळा असं असतं ना संध्याकाळच्या वेळेस मी एका माणूस ठेवून टाकेल. जर वरिष्ठांना जर असं काही कळवलं तर त्यांना बी आलं असेल प्रत्येकाचा कारवाई होणार त्यांचं आवरून घेत. सर तुम्ही एक साईजवाली पण त्याच्यात आहे ना सामील आहे तुमची. एक साईजवाली अजिबात ह्याचा ॲक्शनच घेतली नाही. तुमचे खालचे लोक सामील सांगायचं आपण काय करू शनिवारी तुम्ही म्हणता ना त्यानुसार मग तिथे लोक आणि ॲक्च्युली 1 किलोमीटरच्या अंतरात 2-3 शाळा आहेत तिथे. म्हणजे विद्यार्थी त्या शाळेत जायचे आणि ही परिस्थिती बघितल्यावर कसं काय विद्यार्थी शाळेत जायचे. 14 नंबरला आहे याला परत विशाल जुन्नर आहे. 1 किलोमीटरच्या अंतरातच तिथे ना येडगाव परिसरात बिअर बार पण आहे ज्याला प्यायची ना ते बारला जाऊन पिल ना लिगली कुठं काय प्यायची ती हे त्यांच्या झोपड्यांच्या बाजूला इकडं तिकडं धंदे करतात गांधीने जाते ते ताडीवाले मागून आपण सटकवली होती. मी स्वतः आणली होती त्यांना काय आता दुसरीकडे जाऊन परत ते चालू आहे धंदे ना. याच्या मागं कोण त्यांना सगळेच आहे ना 100% बंद झाले पाहिजे. आमचं एवढं म्हणणं आहे. तुम्ही एक साईडवाले तुम्ही तुमच्या याच्या कसं करायचं संयुक्तिक कारवाई आहे. संयुक्त कारवाई करून तुम्ही हो. नाही तुम्हाला मी फोटो आणि त्यांना माहिती एक्सेलची कारवाई तुम्ही काय म्हणतो ना जास्त प्रवेश राहते त्यांचं कारण काय आहे त्यांच्या त्या ॲक्टमध्ये ते अटक करू शकतात. आम्ही पण आपल्याकडे गेलो होतो रिपीटेड जे असे लोक करतात ना त्याच्यावर काही 2-3 गुन्हे झाले तरी हातपार करून टाका ना त्यांना. माझं काय करा 1 मिनिट आपण आता जरी गाडी घेऊन निघालो ना आम्ही सगळे ग्रामस्थ तुम्हाला फक्त आम्ही बोट करून दाखवतो. तिथं गेले तर 100% तुम्हाला या पॉईंटला भेटणार नाही भेटणार. धोकी टाकली आणि त्याचे घोडं वगैरे असायचे दारू द्यायचे खूप इतक्या सर्वसामान्यांना भेटणार राणी म्हणून साहेब होते त्यांच्याकडे मी आलो तुम्ही ठीक आहे पण आता आमच्या किंवा फास्ट स्टाफ बरेच असेल काय करायला ते आम्हाला सगळं सहकार्य करायचं मी अख्खी ट्रक भरून 70-80 लोक आम्ही सगळे गेलो आम्ही सगळे आम्हाला वेळा इतका नंतर होता त्या दिवशी शिट्टी मारली की घोडा लांब होती त्याच्याला पळत आलो आणि घोड्यावर टांग मारली नाही आपल्याला भक्ती नसते त्या काळात ते सांगतो गेल्यानंतर तो गेला गंगेवाडी आता मी खरंच एक होती तर मला बरोबर संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला बरं
आलं पोलीस स्टेशनला साहेबांनी आलं पुढे मग म्हणजे तेच परत येडगाव मध्ये दिसला आमच्या हातीला दिसला की आता तो फक्त साहेबांनी म्हणाला तुझं काय होतो आपलं बस त्याला वाटतं की 10 वगैरे 15 रुपये असं घडत नाही लोकांचं सहकार्य पाहिजे त्याचबरोबर अधिकाऱ्यांचं पोलीस स्टेशनचं त्याच पद्धतीचा लोकांना ॲक्शन घेताना आवड पाहिजे इथं काय ही सगळी मंडळी 2 नंबरची बोट पडली असतात आणि जे त्रास देऊ शकतात ते 2 नंबर वाल्यांची एवढी मुजोरी वाढली सर्वसामान्य माणूस त्यांच्या विरोधात जायला तयार नाही आहे. ही एवढी भावना तुम्हाला स्वच्छ सांगतो. पोलीस आहेत ना त्यासाठी पोलीस आहेत. आपण सांगितलं की action झालं पाहिजे. ॲक्शन झाली पाहिजे ना. ते म्हणून आलोय ना. त्यांचं गावाला काही उत्पन्न आहे का गावाला काय फायदा आहे असं काहीच एक गोष्ट नाही. उलट त्यांच्यामुळे गावात वाद वाढतो. वाद नाही घाण किती आहे 100% आपण सांगून निर्मल ग्राम नाही, निर्मल ग्राम. 1000 रुपये रोज असेल तर आम्हाला किती मजुरी नाही बाबा शेठ, आपण 2 विषय क्लिअर करू. शेतकऱ्यांच्या केबल चोरी जात आहेत, ॲक्शन घ्यावी. आपण त्याचं हे घेणार काय, तो कुठला कॅमेरा ड्रोन घेणार आणि परिसरात काही गैरधंदे असतील तर ते बंद झाले पाहिजे असं. पण ज्या चोरी झाल्या त्याची रिकव्हरी झाली पाहिजे. हां साहेब, ते पण 100% चोर काय पकडले गेले पाहिजे. पकडणार परत आमदार साहेबांना परत इथे यावं मिळणार नाही. आमची मानसिकता चांगला आहे ना, येऊ द्या ना काय. नाही तसं नाही. नाही, या कामासाठी नको, या कामासाठी नाही, सर्दीचा अर्थ काय होतो आमदार यावं लागलं म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या तक्रारी तुम्ही दखल घेत ना असेल तर अर्थ काय होतो तसंच झालं. तसं नाही होत, असं नाही. आमदार साहेब आपल्या तुमच्या किती एक आहेत ना, म्हणजे त्या निमित्तानं आमच्याशी पण भेट होईल ना त्यांची, असं आहे का? तसं काय नाही, सर्वसामान्य लोकांची दखल घेतली जाते. असं काय होणार नाही की तुम्ही आला तर नाही भेटायचं नाही, तुम्ही जाऊयात नाही, असं कधी होणार पण नाही. आता हे 2 नंबरचे धंदे चालू आहेत. त्यासाठी काय तुम्ही काय करणार, आम्ही काय केलं प्लॅन पाहिजे? करतील प्लॅन करतील 100% आम्ही कारवाई करू. जे लोकांचे आहेत म्हणजे कारवाई करू. आणि आता काय होतं, तडीपारासाठी एका ठिकाणी आपण तडीपारचा प्रस्ताव पाठवतो, त्या ठिकाणी आपल्याला साक्षीदार लागतात, गोपनीय साक्षीदार. समजा एखाद्या माणसाचं तडीपार करायचं आपण शकतो, गोपनीय साक्षीदार 2 लोक साक्षीदार द्या, त्यावेळी आम्ही मागू त्यावेळेस भेटले पाहिजे. पण त्याच्यावर जेव्हा आपण गुन्हा दाखल करतो, तुम्ही जेव्हा तिथं जाणार तेव्हा तुम्हाला तर कळणार ना असं सगळं झालं. तर तुम्ही असं 3 वेळा तो रिपीटेड करत असेल तर तुम्ही नाही करू शकत. नाही आम्ही तडीपारचा प्रस्ताव पाठवणार ना, पण त्या तडीपारचा प्रस्ताव काय होतं, त्याला आपण 56 एखादा प्रस्ताव पाठवतो मागच्या पोलीस कायद्यानुसार. पण त्याला काय 2 गोपनीय साक्षीदार लागतात, ठीक आहे. पोलिसांची साक्षी तिथे नाही नाही तिथे ना सगळे लोक आहेत जी डॉक्युमेंट आहे. तुम्ही समजा अधिकारी आहेत, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती तिथे ते पंचर लोक असतात त्यांची त्याच्यावर कारवाई होती. कोणावर हॉटेलचं एखाद्या वाईट व्यक्ती असतो त्याला काही घेणं नसतं, त्याच्यावर कारवाई मार्ग होती. होत नाही हा आणि मालकावर काय होत नाही, ते परत रिपीटेड तो माणूस तिकडे जातो, परत तिथे धंदा हायतोच चालू होतो. नाही असं होणार नाही. तिथे कोण असेल तिथे मी म्हणतो ते जागा मला कोण असेल त्याच्यावर कारवाई करू. हो, हे सगळ्यात महत्त्वाचं. तो जागा मला जो जागा मला काय ना, तो जागा मला कारवाई करू, ज्यांनी चालवायला दिली त्याला आरोपी करू. आणि आज एखादा माणूस आपलं पाठवून जे काही केबल चोरीला गेलं त्यांचं एक पंचनामा नाही आता एकाने फक्त नाव बाकीचं माहिती घ्या, एकाने तक्रार द्या, त्यांचं कारवाई करतो. चालेल. नाही एकाने द्या, बाकी सगळं ते द्या. काय व्यवसाय काय आता जायचं लगेच चला बघा काय असं दाखवतो लगेच. पाठवतात त्याचं काय. पुढे चालू आहे म्हणजे आपल्या शाळेच्या समोरच तिथं दाढीवाली इकडे तिकडे तर आपल्या कुठं सरजी समर्थन करत नाही गोरवाडीत एक दाबून आंब्या खाल्लेले कुठेतरी. काडी नावाचा प्रश्न असा आहे की 100% बंद होऊन जाईल. म्हणजे कुठं होते नाही दीपक 100% बंद होऊन जाईल, काय अडचण नाही. हा पण चालू आहे पुढे चालू एखादा गुन्हा झाला किंवा काही का वाईट घटना घडली कारवाई होत नाही. साहेबांनी काय सांगितलं जागे मालकावरच आपण हे करू. नाही पण जोपर्यंत शाळा ऐकलं म्हणा एखादी वाईट जर घटना घडली मग काय करणार? काय करतात नारायणगाव पोलीस स्टेशन आहे. करू दे ना काय अडचण नाही. या ना, या. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.